कृष्ण महाराज की जय। श्री कृष्ण गोपाल हरे, कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे, रथ हाकीरना भूमि में और कर्मयोग के मर्म बतावे। श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, अजर अमर है परम तत्वयो, काया के सुख दुख समझावे। श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, सखा सारथी शरणागत के, सदा प्रितपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल 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 हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर हा आश्रम तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी, गाव चिंचटाकळी या ठिकाणी शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। आपला हा शिदोरी सत्संग चालू आहे। यामध्ये आपण ज्ञानाची शिदोरी ग्रहण करत आहोत आणि आपण सर्व उत्साहाने या ठिकाणी ती शिदोरी घेण्यासाठी येतात। सगळ्यात महत्त्वाची जीवनामध्ये शिदोरी म्हणजे ज्ञानमय शिदोरी, आणि ते आपण ग्रहण करत आहोत। मित्रांनो, प्रत्येक माणूस जन्मतो आणि प्रत्येक माणूस मरतो। जन्म झाला की मृत्यू निश्चित आहे, अमर कोणीच नाहीये। जन्म जेव्हा होतो, जेव्हा 9 महिने आपण आपल्या आईच्या पोटात राहतो, तेव्हा सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या वेदना त्या गर्भात असतात। म्हणजे मरताना तर दुःख आहेच, पण जन्म घेताना पण आहे। जन्म देताना त्या आईला सुद्धा दुःख आहे, जणू काय पुनर्जन्म होतो त्या आईचा, इतकं तिला दुःख होतं, इतकं सहन करते आपल्या पोटच्या गोळ्यासाठी। शेवटी तो पोटचा गोळा आपल्या उपयोगात पडत नाही। शेवटी आपण त्याला 9 वर्षाचा होईपर्यंत त्याला चालवणं शिकवतो, हसणं शिकवतो, बोलणं शिकवतो, आणि आपण 90 वर्षाचे झाले की तो आपल्याला वेगळं राहायला शिकवतो। तो आपल्यापासून वेगळं होतो। जीवनामध्ये आपल्या मुलासोबत आपल्याला संघर्ष करावा लागतो मित्रांनो। मुलगा वेगळा निघाला की बापाची शेती वेगळी आणि मुलाची वेगळी असं होऊन जातं। वास्तविक बापाची शेती असते,
परंतु मुलगा अर्धी घेऊन घेतो, बापाला अर्धी राहते. आणि म्हणून तिथं त्याचा संघर्ष सुरू होतो. कोणासोबत? मुलासोबत. बापाकडे बैल असतात, मुलाकडे नसतात. खरे खोटे? मजा येते ना. बाप म्हणतो तो वेगळा निघाला, तो बघ. आणि मग त्याची आई म्हणते जाऊ द्या, आपलंच पोरग आहे, त्याला देऊन द्या, हाणू द्या त्याला, लय वेगळा निघत म्हणून. खरे की नाही? असा प्रकार आहे मित्र. जीवनामध्ये खरा संघर्ष करायचा असेल तर देव प्राप्त करा. हा संघर्ष करून फायदा होत नाही मित्रांनो. काय शेवटी आपल्याच घरात महाभारत चालतं. खरे खोट आहे? आणि ते महाभारत त्याचा विजय होतं जे अर्जुनासारखा श्रीकृष्ण भगवंताचा भक्त असतो, शिष्य असतो. तो श्रीकृष्ण भगवंताचा ऐकतो, तो विजय होतो. श्रीकृष्ण भगवंताचं द्वापर युगात चरित्र श्रीमद भगवद्गीता ती द्वापर युगात सांगितली, अजून जिवंत आहे. पण ती संस्कृत मध्ये सांगितली. आणि आता आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी तीच द्वापर युगात श्रीमद भगवद्गीता मराठीमध्ये सांगितली. कलियुगाची गीता जर म्हटलं ना तर सूत्रपाठ ठरलेलं, अतिशय उत्तम प्रकारे सोप्या भाषामध्ये समजावून सांगितलं की जीवाला मरताना दुःख किती होतं आणि मेल्यावर किती होतं आणि मेल्यावर काय काय होतं, स्पष्ट सांगितलं. पण आपण जे मरतात ना त्यांना बघतो फक्त की मरताना खूप दुःख होते, आपल्याला कदाचित चक्कर येते. एखाद्याला जर लागलं आणि टाके देत असतील किंवा अजून काही करत असतील तर आपल्याला बघताना सुद्धा आपल्याला चक्कर येते. ज्यावेळेस आपल्याला तसं झालं तर आपल्याला चक्कर येणारच. कदाचित माणूस बेशुद्ध सुद्धा पडतो. म्हणजे दुःख किती आहे हे आपल्याला याच्यावरून कळतं की आपल्याला ते सहन सुद्धा होत नाही, इतकं दुःख आहे. आणि मग आता हे दुःख मरताना कसं होतं, आपण एखाद्याला बाजावं बघतो, आपण घरात असतो, मग आपले आई असेल, वडील असेल आणि कदाचित ते वारतात, मरतात. मरत असताना तुम्ही जवळ असता, पाणी पाजण्यासाठी, काही देण्यासाठी, काही घेऊ का, काही देऊ का, कारण तुम्हाला असं वाटतं की आता शेवटचा समय आलेला आहे, माझ्या आईच्या माझ्या वडिलांच्या जवळ मी बसलं पाहिजे. ज्यांचं अतिशय प्रेम आहे वडिलांविषयी ते बिचारे जवळ बसून राहतात. आई काय पाहिजे तुला, बाबा काय पाहिजे तुम्हाला, असं एक प्रेम ते जवळ राहतो. आणि मग तो जो मरणारा आहे, जो त्याचं वय झालेला आहे, तो तुमच्याकडे बघतो आणि मग जो शेवटपर्यंत सेवा करतो त्याला तो काही ना काहीतरी सांगत असतो की बाबा माझा असा आहे, काय दिवस उगल्यावर शिखरा खाली सोना आहे. प्रसन्न झाला तो. मग सेवा करणारा एक असतो, मुलं 3 असतात. खरे की नाही? मग तो मेला, पण जो सेवा करणारा होता जवळ है ना, वडिलाचा हात हातात होता. दुःख खूप झालं, इतकं दुःख झालं की याला देखवत नव्हतं. जेव्हा दुःख झालं कदाचित कानातून तोंडातून रक्त निघालं, कदाचित पोट बेंबी यातून सुद्धा रक्त निघतं, कदाचित शिशू होऊन जाते. असं दुःख, कारण तो जो जीव आहे तो आतमध्ये ओवला पोवलेला असतो. कशात? या देहात. एखादं झाड उपटतो ना आपण, असं बघा तरी झाड उपटले की माती अशी खंगाळून जाते. तशा प्रकारे मरताना माणसाला एक भयानक दुःख होतं, ते तुम्हाला सांगू शकत नाही. महादाजींना प्रश्न केला हे असं बघितल्यानंतर किंवा असं ऐकल्यानंतर, महाराज जीवाला मरताना खूप दुःख होते म्हणा. हो बाई खूप होते. महादाजींना सहज विचारलं, महाराज किती होते? कसं सांगणार? मरताना दुःख किती होते यासाठी मरावं लागेल ना. खरे की कुठे?
आणि म्हणून आमच्या देवाने त्या ठिकाणी सांगितलं, बाई मूर्ताचे धर्म जिवंता प्रति कैसे निरूपावे. जो मूर्त माणूस झालेला आहे, त्याला जे दुःख झालेलं आहे ते आम्ही तुम्हाला कशा प्रकारे सांगावं. कारण साखर खाल्ल्यानंतर गोड लागती, पण ज्यांनी खाल्ली नाही गोड कशी लागते नेमके हे त्याला कसं सांगणार आपण. आणि इतकं दुःख होते मित्रांनो की विचारू नका. म्हणून देहांत दुःख या ठिकाणी देव सांगत आहेत की मरताना किती दुःख होतं. आणि या दुःखापासून जर वाचवायचं असेल, तुम्हाला वाचायचं असेल तर एकमेव उपाय आहे, शरण जाणे. देवाला शरण गेल्याशिवाय उतरण्याचं दुःख, आंतिक, प्रेतत्व, भूतत्व काहीच नसणार नाही. बाकी तुमची मर्जी, जे आहे ते सत्य आहे, देवाने वेळेत सांगितलेलं आहे. आणि म्हणून देव या ठिकाणी सांगत आहे की ती कथा कशी आहे. देहांत दुःख निरूपण. देहांत दुःख निरूपणा. देहांत, देह आपला आता आपल्याला अंतर देत आहे जीवाला. देहाचा आणि जीवाचा विभाग होत आहे. त्यावेळेस दुःख नेमकं कसं होते. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत या लीळा चरित्रात सांगत आहे. देहांत दुःख निरूपण म्हणजे सांगत आहे, तुम्हाला सांगत आहे सावध व्हा. जर तुम्हाला यातनं वाचायचं असेल तर शरण या. शरण आले तर लोण्यातून केस काढतात ना, तशा प्रकारे तुमचा हा जीवात्मा या देहातून काढला जाईल. पण आपण काय करतो, देवाला शरण जात नाही. मग लोण्यामध्ये जर केस टाकून बघा. आता उद्या तुम्ही घरी गेले ना तर दही तुमच्या घरी असेल ना तर लोणी दह्यामध्ये त्या ठिकाणी पाणी टाका आणि लोणी त्या ठिकाणी काढा. लोणी वर तरांत मित्रांनो, ते कच्चं लोणी असतं. तेच लोणी आपण असं थराने घेतो, एका वाटीत किंवा कशात तरी टाकतो आणि मग त्यातलं पाणी बाजूला करतो. लोणी किती स्निग्ध असतं बघा, पांढरशुभीत असतं. आणि त्या लोण्यामध्ये एखादा केस टाका तुमच्या, है ना, डोक्यातला केस टाका आणि केसाला ओढून बघा. लोण्याला धक्का लागतो का? पण लोण्याच्या आतून निघतो की नाही. आता त्याच केसाला, त्या केसाचा गुचुडा करा, गुतुडा काय करा, गुतुडा करा आणि कशात टाका, लोण्यात टाका. आता काय होणार, आता ते लोणी चिथडा होणार ना, बाजूला हे होणार ना, कारण त्याचा गुतुडा झालेला आहे कशात, त्या लोण्यात. आणि म्हणून ते व्यवस्थित निघत नाही, निघताना ते वर खाली निघत, तुटून निघत. तसं आपला गुतुडा झालेला आहे कशात, देहात. गुतुडा झालाय प्रपंचात, गुतुडा झाला संबंधियात, नात्यात है ना, प्रपंचात पती पत्नी है ना, मुलगा मुलगी, नातवंड वगैरे. काय झालं, आपला गुतुडा झालेला आहे. आणि ज्यावेळेस आपण निघतो ना, ते आपलं ममत्व सुटत नाही. जोपर्यंत तुम्ही ममत्व सुटत नाही तुमच्यावर, तोपर्यंत तुम्हाला हे दुःख होणारच. आणि जर तुम्ही ममत्व सोडलं, माझं कोणी नाही, बस माझा देव आहे, तर तुम्हाला हे दुःख होणार नाही. येथीचे होईचे तै चुकेती. काय सांगितलं देवाने, येथीचे जर तुम्ही झाले तर तुम्हाला हे दुःख होणार नाही. व्हायचंय का नाही तुम्ही ठरवा. देवाने सांगितलं, माझे झाले तरी वाचवतो. देवाने वाचवलं नाही पाच पांडवांना, झाले ना ते देवाचे का नाही झाले. धर्मराजा परीक्षित राजाला राज्य संपादण्यासाठी कलियुगात 7 दिवस राहिला, पाणी पिलं नाही, खाल्लंही नाही, पण नरकाचं दर्शन करवलं आहे बघ. आणि हे आधीच गेले, पण हे जे धन दौलत आहे ना, हे याची विल्हेवाट लावण्यासाठी, राज्य संपादण्यासाठी 7 दिवस गेले. तुम्हाला वाटलं का धन दौलत खूप चांगली आहे, अडकवतं ती आपल्याला, सुटत नाही ती आपल्याला. त्याच्यापेक्षा नसलं काही टेन्शन नाही, अडकायचं कामच नाही, कशात मोह नाही, काही नाही, सरळ आपण देवाला येऊ शकतो का नाही.
आणि मग धर्मराजा त्या ठिकाणी 7 दिवस राहिला. परीक्षित राजाला त्या ठिकाणी राज्य संपादलं, नरकाचं दर्शन करवलं. बघ असं आहे, पाणी पिलं नाही, अन्नही केलं नाही, कोणाचा द्वेष केला नाही, मत्सर केला नाही धर्मराजाने. आपण तर कलियुगात जन्मलो. एक तर जन्मल्या बरोबर आपल्याला चौकडी आक्षेपली 60 लक्ष वर्षाची, है ना. पहिलं कधी झालं, प्रेतत्व, भूतत्व, अंतिक, हुतात्म्याचा अंतिक, संचारी अंतिक, हे सगळे आक्षेपले. म्हणजे नासायचे कशाने, याच्यात मुक्त कशाने व्हायचं. आणि तर राहून आपण कलियुगात राहून काय करतो, चोऱ्या, लबाड्या, दलाली, खोटं बोलणं, चोऱ्या करणं, है ना. ब्राह्मण यांना फसवणं, संतांना फसवणं, विधवा स्त्रींना फसवणं, का नाही. देवाचं धन जमा करायचं, देवाचं खायचं, देवाला फसवणं. कुठे भेटणार तुम्ही, कुठे भेटणार. कलियुगात निष्ठ जन्म झाला तो चौकडी आक्षेपते, पोटातच मेला तरी सुद्धा चौकडी आक्षेपते. 7 दिवसामध्ये गर्भ तयार होतो पोटात. आणि जर समजा तो बाहेर काढा, जो जीव आला त्याला सुद्धा 60 लक्ष चौकडी होणार. त्यांनी पाहिलं का, त्यांनी दुनिया पाहिली का, त्यांनी कोणाला मारलं का, हाणलं का, तो निष्ठा आकार आहे पोटात, तरी सुद्धा चौकडी आक्षेपली. मग तुम्ही काय म्हणत असता, आपण चांगले कर्म करायचं, चांगलं राहायचं, पाप व्हायचं काही गरजच नाही, कर्म नासायची गरजच नाही. खरं खोट आहे माहितीये मित्रांनो. तुमच्या अनंत जन्माचे पाप लेप तुम्हाला लागलेले आहेत, फेडणे एवढं सोपं नाहीये. अनंत जन्म वाया गेले, हा तरी जाऊ देऊ नका, याचा विचार करा थोडासा. हाही जन्म वृथा जाईल. आणि मग देवाला शरण दिगा मित्रांनो. अनुसरले की तुम्हाला सांगतो चौकडी रेवते. अनुसरण्याचे खूप फायदे आहेत. आणि म्हणून देवाने स्पष्ट सांगितलं, अनुसरल्याचा देव, स्पष्ट सांगितलं. पण तुम्ही दुसऱ्यांचे दोष बघून, संतांचे दोष बघून, जे अनुसरले त्यांचे दोष बघून तुम्ही अनुसरत नाही, है ना. काय म्हणतात तुम्ही, नाही त्यांचं काय खरं आहे आणि काय खरं राहिलं नाही. तू खरं कर ना, त्यांचं खरं नाही, तू खरं करून दाखव. आचरे त्याचा धर्म, तू कर ना. तू केल्यावर तुला नोकरी लागल ना. जे शाळात जातात, जे शिकतात, त्यांना नोकरी लागते की नाही. आणि जे शाळात जातात, बापाकडनं फी घेतात, तिकडच खर्च करतात, दुपारी शाळातून सुट्टी मारतात, ते कुठे येतात, अरुण्या मागे, कपाशा धुवायला, कोणाची तरी महिने धरायला, आहे की नाही. जे शिकले नाही ते हुकले, आणि जे हुकले ते कुठे गेले. प्रपंच करावाच लागन, खावाच लागन, कमावाच लागन, मग फुकट खाऊ घालून कोणी. तसंच आहे. जर तुम्ही इथं आले, हे अनुसरले, तुम्ही केलं तर होईल किंगा. देवाने स्पष्ट सांगितलं, कराल तर होईल किंगा. आणि तुम्ही करणारच नाही तर होईल कसं काय. आणि घरी बसून ते होणार नाही, प्रश्नच नाही. आणि म्हणून देहांत जेव्हा दुःख होणार ना, तेव्हा तुम्हाला हे आठवणार. देवाच्या कृपेने तुमच्या कानावर पडलेलं आहे. आणि हे आठवणार, बाबा सांगत होता. कारण दुःख तुम्हाला सांगता येणार नाही. सांगता येईल का तुम्हाला दुःख, की मला इतकं दुःख होतंय, खूप त्रास होतोय. तुम्ही म्हणता असं त्रास होतोय की काही सांगू शकत नाही मी. पण याला काहीच होत नाही ना, हा नुसता समोर हा तुळतुळ करतो, कदाचित त्याला चक्कर येऊन तो खाली पडेल. इतकं दुःख होतं, इतकं दुःख होतं की माणूस बेशुद्ध होऊन जातो. आणि म्हणून देहांत दुःख निरूपण, देव निरूपण करत आहेत की मरताना किती दुःख होतं. आणि म्हणून देव सांगत आहे. एक दिवशी आबाईसी गोसावी यांचे पुसिले. एक दिवशी आबाईसानं सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला प्रश्न केला, महाराज, हा जीव, हा जो जीव आहे, अतिवाहिकी यंत्री घालून नेई जाती, ते कैसे, म्हणजे हा जीव मरायच्या टायमाला, आता अतिवाहिक म्हणजे मी सांगतो तुम्हाला नंतर, पण आपल्या सोप्या भाषेत काय सांगितलं, हा जीव मरतानी यम न्यायला येतो. खरे खोडे म्हणतात लोक, कीर्तनातही बोलतात, ते खरंच आहे. तुम्हाला यम यासाठी सांगितलं की तुम्ही यमाला तरी घाबरता. आणि यमाला असे 2 शिंग असतात, है ना, ते जो तलवार असते. खरं ना, ते यमपुरीचे तसं त्यांचं ते रूप आहे. कम से कम तुम्ही शेवटच्या यमाला तरी घाबरावं म्हणून शेवटी तरी देवाला शरण जावं. खरे खोडे, पण ते सुद्धा नाही. लोक मरूस तर घाबरत नाही.
मरतील पण देवाला शरण जाणार नाही. मरताना सुद्धा काहीतरी देवाचं नाही तर कोणा तरी लबाडी त्या ठिकाणी चोरून ठेवतीनच. अरे जाताना तरी काहीतरी चांगलं करून जाय का नाही. आणि मग अतिवाहिक म्हणजे काय? अतिवाहिक नावाचं एक भांड आहे देवतेचं. जशी लाल देवाची गाडी असते का नाही, ज्या वेळेस तुम्ही बिमार पडता किंवा ऍक्सिडेंट मध्ये पडता, आता तुम्ही सिरियस पेशंट आहे, काय आहे सिरियस, मग सिरियस पेशंट असल्यामुळं त्या अतिवाहिक गाडी येते, म्हणजे अँब्युलन्स येते है ना, ती वाजवते बघा टॉय 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 टॉय, आणि मग ते रस्ता देतात सगळे सरका बाजूला, पेशंट आहे पेशंट आहे. तिने न्याय है ना, या पेशंटला नेण्यासाठी म्हणजे मेलेल्या माणसाला नेण्यासाठी अतिवाहिक एक भांड असतं, ते देवतेचं असतं. त्यामध्ये घालून तुम्हाला नेलं जातं. कुठं? तुमच्या कर्मानुरूप. तुम्ही मोक्षाला गेले काय, मोक्षाला जाण्याची परी सांगितली, अस्थिपरी सांगितली, तेव्हा तुम्ही मोक्षाला जाणार. तुम्ही अस्थिपरी आचरली नाही, अस्थिपरी बघितली नाही, तुम्ही जाणार कसे? डीएड कॉलेजला बसल्यानंतर, डीएड कॉलेजची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही काही ना काहीतरी नोकरी लागतात ना. तुम्ही बसले नाही, तुम्हाला डीएड काय माहिती नाही, आणि तुम्ही म्हणणार नाही आणि मोक्षाला गेलो, नुसतं फोटो लिहिता तुम्ही. गेले का का नाही माहितीये का, पाहिले का है ना, पण म्हणू शकत नाही ना गेले का नाही. नाही गेले असं म्हणू शकतो आपण? नाही, आपण चांगलंच म्हणणार. नाही मग गेले स्वर्गाला मोक्षाला. आपण जर म्हणलं कशाला दुसऱ्याला गेले तर लोक काय म्हणतील, वाईट समजतील ना आपल्याला. खरं कुठे? आणि म्हणून गेलेला सुद्धा, जो गेला त्याला सुद्धा चांगलं म्हणावं लागतं. आमचे दादा इतके चांगले होते ना, गाठी हातातून सोडत नव्हते, कधी कोणाचं काही वाईट केलं नाही. पण केलं का नाही आपल्याला माहिती आहे ना, माहिती आहे आपल्याला. पण आपण मेल्यावर म्हणतो का बरं आता गेला ये रिवी, ये रिवी गेला आणि ते रिवी गेला, आता चांगलंच म्हणा आहे ना. आपल्याला माहिती तो कसा होता. मग एखादा अत्याचारी असतो, गावाला त्रास असतो, मग घरी काय म्हणतात सगळ्यांना माहित होतं, मेला एखादा अत्याचारी. घरचे काय म्हणतात, घरचे काय म्हणतात, बरं झालं मेलं म्हणे. पण त्याच्या घरी गेल्यानंतर तिथं काय करता, डोळ्याचं पाणी पुसता. तिथं म्हणता का बरं झालं मेलं, म्हणतील का? नाही नाही ना हो, चांगला होता हो, फक्त एवढंच. आणि निघून इकडं आलं की कटकट गेली म्हणे गावाची, बरं झालं मेलं म्हणे. आणि चांगला माणूस मेला की आपल्याला दुःख होतं, चांगला होता राव, काही त्रास नव्हता गावाला. चांगल्या व्यक्तीचा कोणालाही सुद्धा त्रास नसला की त्याला कोणाला सुद्धा बरंच वाटतं, आपलंसं वाटतं. पण एखादा व्यक्ती चांगला नाहीये, त्रासदायक आहे, तो कोणाला सुद्धा नकोसा वाटतो है ना. आणि म्हणून जो गेला ना या देहात ना, त्याला अतिवाहिक भांड नेण्यासाठी येत असते. ती गाडी येते इथं, कदाचित तुम्ही यम धरा, काय यम येतो आणि त्या ठिकाणी धरतो आणि उचलतो. म्हणून ते कीर्तनकार एक कथा सांगतात बा, यम आला म्हणजे म्हैस आली, म्हणजे यमाचे त्या म्हशीचे शिंग सारखेच. मग आता म्हातारा असतो बाहेरच्या वाट्यावर, म्हातारी असती आतमध्ये है ना. एक म्हातारा मोठ्यात, म्हातारी छोट्यात है ना. मग छोट्याला मागचं घर आणि मोठ्याला पुढचं घर, म्हणजे हे वाट्यावर आणि ते मागे. मग काय होतं, मग ते यम येतं. वास्तविक यम आला का नाही, पण याला माहिती आता आपल्या शेवटची अवस्था आली पाहायला म्हाताऱ्याला, कारण उठता येणं बसता येणं अशक्त झाला. अशा वेळेस आपल्याला आपल्या चिंतनामध्ये आपण राहतो, कसं होणार आता, दिवस कमी राहिले आपले, आता पुढे जाणार आपण, कारण आपल्याला बाबा लोकांनी सांगितलं, कीर्तनात आपण ऐकलं, कसं होईन आपला है ना. नरक सांगितले, 84 लाख येऊन सांगितल्या, 60 लक्ष चौकडी सांगितले, आणि मग त्या धंद्रामध्ये असतो तो, तंद्रीमध्ये असतो तो. आणि मग तितक्यामध्ये त्याचीच म्हैस पुढे बांधलेली असते वाट्याजवळ. मग ती म्हैस काय करते रात्रीच्या वेळेला, आता हा त्याच तंद्रीमध्ये विचारामध्ये कसं होईन आपलं है ना. अनुसरला असतो बरं झालं असतं, पण नाही अनुसरलो मग पुढे जाईन मी आता. मग याने याची म्हैस बांधलेली होती याला वाट्याजवळ, आणि हा वाट्याच्या जवळच बास टाकली होती. आणि त्या म्हशीनं काय केलं है ना, अर्ध्या रात्री म्हशीनं ते सिंग त्या बाजाला घासलं, म्हणजे खास होत आहे ती बाजाला. मग त्या बाजाला घासत असताना
हे तंद्रीत होतं, चिंतेत होतं, माझं कसं होईल. याने पाहिलं बा उठलोय, उठल्यानंतर पाहिलं आणि ते सिंह दिसलं याला. यमाचे म्हणजे यम येतो म्हणे शेवटी, कारण त्याला माहिती आता आपली शेवटची अवस्था आहे. घाबरलं ते, आणि घाबरतच माणूस शेवटी बरं का. आणि म्हणून शेवटी आम्ही गेलो कोणाला भेटायला, तर ते असा आमचा हात धरून घेतला, बाबा काही राहिलं नाही आता, संपलं आमचं, काही खरं नाही बाबा. बाबा थांबा बरं का. मग इकून तिकून ठेवलेले कसे का होईना, बाबा हे घ्या दक्षिणा शेवटी आहे ना. आणि एरवी जेव्हा व्यवस्थित होता, सगळं होतं, तेव्हा आहे ना दक्षिण काहीच नाही, बोलवलं नाही काही नाही. पण आपल्याला माहितीये शेवटी जाताना तरी संतांची त्या ठिकाणी आपल्यावर निकी बुद्धी असावी, चिंतन असावं. दुःख कमी होतं संतांचं चिंतन असले, तेच चिंतनामध्ये त्यांनी घासली बा ते म्हैसीनं त्या ठिकाणी शिंग घासली, घाबरलं, त्याला वाटलं यमच आला. मग ते काय म्हणतं, तुम्हाला जे न्यायचंय ना ते आते म्हणे. म्हणजे त्याची आई, त्याची पत्नी, आई नाही पत्नी आहे ना, ते म्हणे तिला आधी घेऊन जा, ती माझ्यापेक्षा बिमार आहे. याला मला वाटलं तरी बी याला जावं वाटायला का, जावं वाटत नाही मित्रांनो सोडून. मग त्या ठिकाणी ते म्हणतात आते, मग आतली काय म्हणते नाही बाहेर आहे, ती माझ्यापेक्षा बिमार आहे म्हणे. खरं की नाही, अशी गत होऊन जाते. मरताना सुद्धा आपल्याला मरावा वाटत नाही, पण मरावा लागणार. कोणी अमर जन्मलं का नाही. आणि म्हणून देहांत दुःख निरूपण, मरताना दुःख खूप होतं मित्रांनो, सांगू शकणार नाही तुम्हाला. मग सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव, द्वारी ओढविती. मग आबाईसी पुसले, आबाईसांना विचारलं, जी महाराज, हा जीव काढिता काही दुखवत असे, हा जीव काढताना दुखवतो होतो की नाही. ज्यावेळेस जीव यातनं काढले जाते, देवता अशी धरते काढते उपटून, कारण तिला येचायचे लवकर आले ना. यम आला ना समजा गावात, काय करतो तो, चक्कर मारतो, बाळ बघतो कोण आहे यासारखं, कोणाचं जवळ आलंय, खरंय ना, है ना. मग एक गेलं म्हणजे एक धरलं, उपटलं, टाकलं त्याच्यात भांड्यात. आता गाडी आणायला पुन्हा पुरण का, पण ते काय म्हणतं, याचं किती बाकी बाळ, 2 दिवसच बाकी म्हणे, गाडी थांबवा, है ना. मग 2 दिवसात दुसरी, एक केलं मग दुसरंही टाकलं. अजून ते बघतं म्हणे हाय का कोणी, कोणा गाडी आणायला आपल्याला पुरलं पाहिजे, है ना. आपल्या हिसाबाने सांगतो, एक त्याच्या हिसाबाने तो 2-3 सोबत नेतो, मग लगेच तिसरं. म्हणून एक जण गेला तर तुम्ही काय म्हणता, तात्याने 2-3 नेले. खरे खोट आहे म्हणता की नाही, असंच आहे. ज्याचा नंबर आहे ना, कर्मानुरूप तुम्हाला ठेवत नाही ते. तुम्ही एक दिवस का एक सेकंद सुद्धा जास्त जगू शकत नाही. तुम्ही विचारच करू नका मी इतका जगणार आहे तितका जगणार आहे. तुमच्या फक्त तारखी फिक्स नाहीयेत की या तारखेला तुम्ही जाणार, पण ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी तिथं तुम्हाला नेणारच म्हणजे चकारपूर्वक, कोणीच वाचू शकणार नाही तुम्हाला. तुम्ही जर म्हणे नाही आता दवाखान्यात गेलो म्हणून फरक पडला, मरता आम्ही वाचले नाही, कर्मात होते म्हणून वाचले. कर्मानुबंधीनी मनुष्य लोक आहे, आणि म्हणून आमचे लोक मरणाला कधीच घाबरत नाही. मरणा मारुनी विजयी व्हावे, मरण हे माझे, मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर ओझे. काय मरणाला घाबरायचं, त्याला सरळ माहिती ना ब्रह्मविद्या, काय प्रारब्ध भोगे क्षय. तुझा जितका जन्म आहे, जितकं तुझं कर्म आहे तितकंच भोगणार. तुला काही नाही झालेलं, पण तू आयुष्य संपलेलं आहे, चालता जाणार. तू आयुष्य संपला विषय. एक सेकंद सुद्धा तुम्ही जास्त थांबू शकत नाही. पण ज्या वेळेस जाणार त्यावेळेस दुःख कसं होतं, आणि म्हणून त्या ठिकाणी विचारत आहे देवाला. मग सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव, काही बाई अनकाग्रहापासून तर केसाग्रहापर्यंत इतका चुळबुळीत असा ओवला पवलेला आहे. जसं वडाचं झाड असतं ना,
उपटतं का ते, निघतं का उपटून, आहे ना? पण उपटूनच काढावं लागतं, तेव्हा ते उगत नाही. मला सांगा, मेलेला माणूस कधी जिवंत झाला का? एकदा उपटून काढल्यावर काही राहतं का? तुम्ही एखादं झाड तोडा, काय तोडायचं म्हणजे कापायचं किंवा तोडून काढायचं, उगत का नाही? ते मेलं का? नाही. पण उपटून काढल्यावर ते राहिलं का? नाही. तसं आहे, देवता त्याला उपटून काढते आणि मग सांगतात, देवबाई ते उपटताना इतकं दुःख होते, जसं तुम्ही झाड उपटताना तसं होते. सगळी माती जिकडं तिकडं अशी उडून पडते. तसं ज्या वेळेस या शरीरातून जीवाला काढलं जाते ना, एकतर पोट फुटते किंवा कानातून रक्त निघते, तोंडातून निघते, डोळे बाहेर पडतात किंवा सगळं असं घाण होऊन जाते, काहीच राहत नाही. तुम्ही बघा, शेवटच्या अवस्थेला एखाद्याचं तुम्ही बघितलं असेल आणि त्यावेळेस तुम्ही म्हणता काही खरं नाही, तितक्या वेळेस तुम्हाला वाटतं त्याच्यापासून दूर गेलं की तुमचं सुरू पुन्हा तेच. तितक्या काळ तुम्हाला असं वाटतं की नाही, देवाला शरण जायला पाहिजे, काही पाप नाही करायला पाहिजे, किती दुःख आहे, किती अवघड आहे. आणि नंतर बाजूला सरकले की तुमचं पुन्हा जे आहे ते चालूच, पाप कर्म वगैरे वगैरे. आणि मग सावध व्हा, हे दुःख भरताना आहे, मेल्यावर तर खूप आहे. मग तो काढिता शता वृश्चिकांचे आई, किती दुःख होतं म्हणून देवाने अंदाजा सांगितला. किती दुःख होतं? शता वृश्चिकांचे आई, शता एका सर्पाची होय. शत वृश्चिक म्हणजे विंचू, शता वृश्चिकाचिया इथली पीडा एका सर्पाची होय. एक सर्प जर तुम्हाला चावला तर मरता मित्रांनो, मरता की नाही? मग आता काय सांगितलं त्यांनी? विंचू है ना, शता वृश्चिका इथली पीडा एका सर्पाची होय. मग शता सर्पाची पीडा, आणि अशी शत सर्प, शत म्हणजे 100, असे 100 सर्प तुम्हाला एक सोबत चावले, जीवासी होय. एक सोबत चावले तेव्हा तुमचा जीव गेला असं समजायचं. किती? 100. तुम्ही नुसते एकाला बघितलं तर तुमचं, तुम्हाला सांगतो, भिद्रपान लागतं. कळत तुम्हाला भिद्रपान? पान लागलं म्हणजे काय? साप चावणे. पण याला चावलाच नाही, फक्त जवळून गेला. माहिती तुम्हाला? भिद्रपान लागतं. जवळून गेला तरी इतका घाबरतो हा, घाबरून मरतो. हे दुःख किती आहे याचा विचार केला तुम्ही कधी? हे मरताना होणार आहे मित्र, सावध व्हा. मरायच्या आधी देवाला शरण जा, नाही ते दुःख भोगावाच लागणार, प्रश्नच नाही. मग जे असे ते देहांती प्रगटे, जे असे ते देहांती प्रगटे. आणि जे तुम्ही आता कर्म केले त्याप्रमाणे तुम्हाला लेपानुरूप तुम्ही कर्माला ते जाणार आणि पुन्हा मरताना दुःख पुन्हा होणारच. जोपर्यंत तुम्ही या जन्मरूप चक्रातून मुक्त होणार नाही तोपर्यंत मरताना दुःख होणार, जन्मताने होणार. आणि जे पाप केले त्याचे कर्मफळ वेगळे, तेही पाप भोगावाच लागणार. आपल्याला जन्म यासाठी दिलेला आहे मित्रांनो, की परमेश्वर प्राप्त करण्यासाठी जन्म दिलेला आहे. आपण वृथा खर्च करतो, मातीत घालतो, परमेश्वराकडे आपण वाकून बघणं झालो. खरे हे आपल्याला कळायला पाहिजे. लोकांकडे बघून चालणार नाही मित्रांनो, दुसऱ्याकडे बघून चालणार नाही. आपल्याकडे बघा. आपल्याला देवाला आयुष्य द्यायचंय, आपल्याला देवाने वाचवलं पाहिजे. देवाने सांगितलं ते आपण करा, दुसरे करतील किंवा नाही करतील आपल्याला काही घेणं नाही. आपलं बघा, आता आपलं वाचवा, है ना. ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस तुम्ही तुमचं बघितलं का दुसऱ्याचं बघितलं? तुमचं बघितलं तुम्ही, तुमच्या लेकराचं पण बघितलं नाही, नाताचं पण बघितलं नाही, पत्नीचं बघितलं नाही, पतीचं बघितलं नाही. गेले तुम्ही जवळ? क्वारंटाईन ठेवलं त्याला, गेले का जवळ? कोणाचं बघितलं तुम्ही? हात लावू नको मरशील, ते मेलं मग आपण मरायचं का? खरंय कोण आहे? मग आपला विचार करा आता की आपण यातनं कसं वाचू. वाचण्याचा एकमेव उपाय आहे. काय उपाय? एथीचे होईचे तै चुके ते. इथं व्हावं लागन, परमेश्वराचं व्हावं लागन, तेव्हा सगळं चुकणार आहे. मग
आणि बाईसे कंटाळली. बाईसा कंटाळून गेली. अरे बाप रे, एवढं दुःख कसं होणार? किती दुःख सांगितलं. शता वृश्चिकाची तुली पीडा एका सर्पाची होय, आणि शता सर्पाची पीडा देहांती जीवाशी होय. हे देह जाताने 100 साप चावले इतकं दुःख सोबत होतं मित्रांनो. कसं होणार? किती दुःख असणार ते, याचा विचार करा मित्रांनो. काय जर आज नाही केला ना, मरायच्या आधी एकदा तरी विचार करा की आपण देवाला शरण जाऊया. कोणी वाचवणार नाही मित्रांनो, तुमच्याजवळ कोणी राहणार नाही. मरण कधीच चुकू शकत नाही कोणी कोणाच. परीक्षित राजा माहिती तुम्हाला, त्याला शाप दिला होता, तू साप चावून 7व्या दिवशी मरशील. वाचला का? इतका पॅक काचाच्या बंगल्यात ठेवला. तक्षक त्या ठिकाणी आला आणि बोर हे विडे वाहण्यासाठी ते भागवत चालू होतं वर. तिथे चालू होते विडे वगैरे वाहण्यासाठी, ते चाललं होतं सगळे फळं हार वगैरे. तितक्यामध्ये परीक्षित राजाला असं वाटलं की एक बोर खायला पाहिजे म्हणे. मी आता तो राजाच आहे, त्याला कोण देणार नाही. सैनिकाला सांगितलं, जा या पूजेच्या ताटामध्ये जे बोर दिसते ना, तेच मला एक खायला द्या. महाराज तुम्ही सुरक्षित राहा, आता सध्या काही खाऊ नका, 7वा दिवस होऊन जाऊ द्या. काय सांगितलं ते करा. आणि महाराज आतून पुढून जाईन साप. काय साप आतमध्ये घुसन मरतान. 7वा दिवस होऊ द्या. आपल्याला 7 दिवस काय सांगितलं? बंदिस्त राहायला सांगितलं, म्हणजे आपण वाचू शकतो माणूस. तक्षक त्या बोरात घुसला की नाही. कथा अशी ना भागवतातली, भागवतकार खूप सुंदर सांगतात मित्रांनो. आणि तेच बोर सैनिकाने आणलं आणि लवकर दरवाजा उघडा, लवकर माझ्याजवळ द्या. लवकर दरवाजा लावून घेतला. साप गीत काही दिसलाच नाही आणि गेलाच नाही. पण गेला कशात? त्या बोरात निघाली आळी, आणि त्या आळीत होता तक्षक. झालं का? मेला की नाही? काय भृंगी ऋषीने शाप दिलता, आजपासून तू 7व्या दिवशी साप चावून मरशील. मेला की नाही? कोणी वाचला? कोणीच वाचू शकत नाही मित्रांनो, ध्यानात घ्या. पण एकच वाचू शकतं आपल्याला, परमेश्वर. परमेश्वराला शरण जा. या दुःखापासून परमेश्वर आपल्याला वाचू शकतो, या मुळीच शंका नाही. तुम्हाला जायचंय का नाही तुम्ही ठरवा, पण हे सत्य आहे. मग बाईसे कंटाळली. बाईसा कंटाळली, बाईसा कंटाळली. देवा एवढं दुःख. अशा प्रकारे देव सांगत आहे. प्रेतत्व निरूपण. मग आता मेल्यानंतर काय होतं? असा मेल्यानंतर एकतर तुम्हाला संचारी अंतिक होतं 3 घंटे. मेले तुम्ही की 3 घंटे इतकं भयानक दुःख असतं, इतकं भयानक दुःख असतं. आणि म्हणून 3 घंटे त्या देहाला हात कोण लावत नाही. जर जितके हात लावले, जितके तुमच्या डोळ्याचं पाणी त्याच्यावर पडलं, तितकं दुःख त्याला जास्त होतं. काय ध्यानात घ्या, इतकं दुःख होतं त्याला. आणि म्हणून मेल्यानंतर, म्हणजे मेल्यावर इतकं दुःख सांगितलं 100 साप वगैरे. पण आता मेल्यावर हा पुढे जातो, ती पुढचं सांगत आहे, मेल्यावर तुम्ही पुढे जाणार आहे. हे प्रत्येकाला आहे मित्रांनो, ध्यानात घ्या. तुम्ही मरताना इतकं दुःख होणार, मेल्यावर पुढे जाणार. आणि म्हणून पुढे सांगत आहे प्रेतत्व निरूपणा. प्रेतत्व म्हणजे प्रेत देहाचं भांड. तुम्ही कधी फोटो पाहिला असं ना, असं कुठतरी एवढं मोठं पोट है ना, एवढं मोठं डोकं, बारीक हातपाय है ना, सुई एवढा गळा. कधी तुम्ही चित्र पाहिलं असेल कुठेतरी एखाद्या मंदिरात वगैरे काढलेलं असतं, पाहिले ना? त्याच्याकडे एकदा चांगलं बघा. मेलं की होतं ते माणूस 10 दिवस तर इतकं दुःख असतं है ना. किंवा मग जितके वर्ष जगला तितके दुःख असतं. इतकं दुःख असतं, इतकं दुःख असतं मित्रांनो, ते वर्णन यामध्ये सांगत आहे. मेलं कीच, मरताना एवढं झालं ते वेगळं, आता मेल्यावर कसं होणार आहे हे सांगत आहे. मग एक दिवस माझ्या आईचे पुराण ऐकून
एक दिवशी महादाईचा पुराण ऐकून आली. पुराणात सुद्धा सांगितलं म्हणून गरुड पुराण आहे. आणि म्हणून मेल्यानंतर गरुड पुराण लावता काही लोक. माहितीये तुम्हाला? त्यांना पण माहितीये की कसं दुःख कशात होतं. आणि म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा एक यमपुरीचं चित्र काढलेलं असतं बघा. काढलेलं आहे ना. तुम्ही उद्या काय करा, यमपुरीचं चित्र बघा तुमच्या मोबाईलवर बघा. एरवी तुम्ही मोबाईलवर काही बघता ना, एक आता टाकून बघा युट्यूबला, है ना. काय टाका, है ना, यमपुरी इमेज किंवा यमपुरी व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओ बघा. काय केल्याने काय पाप होते हे तुम्हाला एक कल्पना म्हणून दाखवल्या जातं. ही तर कल्पना आहे हो. काय हे याच्यातलं शास्त्रातलं म्हणजे ऐकून किंवा अभ्यास करून ते त्यांनी याच्यामध्ये काढलं टाकलं. कशात? जसं महाभारत म्हणा, रामायण म्हणा, त्या ठिकाणी ऐतिहासिक गोष्टी त्यांनी काढल्या धरल्या आणि त्याची कॅसेट तयार केली. तसं काल्पनिक केलं. काल्पनिक तयार केलं त्यांनी ते की इतकं दुःख होतं. ऍसिडचं पाणी असतं त्यामध्ये जीवाला टाकलं जातं वगैरे वगैरे. ऍसिडचं पाणी जर चेहऱ्यावर टाकलं सगळा चेहरा सुजून निघतो, फुटून निघतो. दुःख किती होणार मित्रांनो. त्याच्यामध्ये 12-12 वर्ष राहावं लागतं. खूप दुःख मित्रांनो. कम से कम नरकाच्या भीतीनं तरी त्या ठिकाणी परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. नरकाचे भय असलं पाहिजे माणसाला, संसाराचा त्रस असला पाहिजे माणसाला, आणि परमेश्वराची चाड असली पाहिजे माणसाला. हे जर तिन्ही असले ना तर परमेश्वर होतो. आणि म्हणून आपल्याला ते असणं गरजेचं आहे. आपण ते करणं गरजेचं आहे. मग गोसावी अंबुडान सांगितले आणि मग देवाजवळ सांगत आहे जी महाराज पुराणी प्रेत दे निरय कास महाराजांना पुराण ऐकलं. आणि पुराणाला तुम्ही ऐकता, पुराणात सुद्धा हे सगळं निघतं. त्यांना पण माहिती आहे, पण आचरण कोणी करत नाही, है ना. ज्याला समजलं तो लगेच करतो. पुराणात निघालं आणि महादाईसानं देवाला विचारलं, महाराज आज मी पुराण ऐकायला गेलते, पुराणामध्ये मला असं निघालं, तिने असं ऐकलं. मग निरय म्हणजे नरक. नरक आहेत महाराज, जे नरकांचं निरूपण केलं आज पुराणामध्ये. सर्वज्ञ म्हणतले देव काय म्हणतात, आतीबाई हो बाई खरं आहे, पण त्यांना जसं तसं माहिती नाही. जसं तसं आम्ही तुम्हाला सांगतो. नरकाचं काय, जीव कुठं होता, कसा होता, का होता, कार्य कारण स्वरूप लक्षण सोबत जीवाचा सगळं सांगितलं देवाने. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं सगळं ज्ञान सांगितलं देवाने. ब्रह्मविद्येमध्ये सांगितलं. इतर शास्त्रामध्ये कदाचित ते नाही, पण ब्रह्मविद्येमध्ये सगळे शास्त्र आहेत हे निश्चित आहे. आणि म्हणून देव म्हणतात आम्ही तुम्हाला यथार्थ सांगतो कसं आहे ते. मग बाई थोर पर्वत ऐसने स्थूल देह कसा आहे प्रेतदेह. मेल्यानंतर लगेच प्रेतदेह आक्षेपते, लगेच प्रेतदेहाच्या भांड्यात तुम्हाला जावं लागतं. मग कसं आहे ते देह, कशात जावं लागतं. मेले की तुम्हाला हे देह तुमचं सुटून जातं. मग कोणतं देह येतं, प्रेतदेह. ते प्रेतदेह असं असतं की त्याला किती यातना द्या, फक्त ते यातना सहन करतं, पण देह खराब होत नाही लवकर. कारण ते यातना देह आहे. तुमचं देह लगेच त्या ठिकाणी जाळलं जळून जातं, भस्म होतं, ते लवकर खराब होत नाही. ते प्रेत देह आहे. आणि मग प्रेत देह कसं भोगवल्या जातात ते देव सांगत आहे. कसं, एवढं मोठं पोट होतं. पर्वत ऐसने स्थूल देह, किती मोठं देह असतं, पर्वता एवढं. जेवढा पर्वत तुमच्या डोळ्यात दिसल ना तेवढं मोठं देह असतं, आणि त्याच्यात जीवाला घातलं जातं. सुईचे आवेंजी आणि गळा. आता एवढं मोठं पोट त्याचं, पर्वता एवढं, आणि गळा किती मोठा आहे. सुईचं टोक कसं आहे, त्याच्यामध्ये दोरा घुसत नाही लवकर, तेवढाच गळा आहे. आणि आणि भूक कशी लागते, त्याचं तोंड किती मोठं आहे माहिती का, रांजणापेक्षा मोठं, खूप मोठं तोंड आहे. तोंड तर खूप मोठं आहे आणि पोट तर खूप मोठं आहे, डोंगरा एवढं, पण गळा मात्र सुईच्या टोका एवढाच.
त्याला इतकी भूक लागते, इतकी भूक लागते, इतकी भूक लागते, त्याला असं वाटतं ना की हा डोंगर पूर्ण खाऊन टाकावा, आणि त्याच्या समोर ते असतं, पण असून सुद्धा गिळता येत नाही. ऋषी तर गिळता गिळवे ना. गिळता येऊ राहिलं का? म्हणून म्हैस तुमच्या घरासमोर बांधलेली, मिरवणाचं टोपलं बाजूला ठेवलेलं आहे, आणि म्हैस साखळदंडाने बांधलेलं आहे. तिच्या समोर टोपलंय, पण ती खाऊ शकते, पण त्रास होतोय तिला. कधी जाईन मी, कधी खाईन मी. झटके मारते का नाही? मारते का नाही झटके? आपल्याला झटके मारायची गरज नाही. आपल्याला भूक लागली की लगेच शिक्क्यावरची दुरडी आपण काढतो आणि खाणा खायला लागतो. खरं की नाही? आपल्याला कळतं. पण मनुष्य देहाखाली जेवढे काही देह आहेत ते सगळे नरक फळे आहेत. नरक भोगू राहिले ते, आणि आपल्याला हे बी कळत नाही ते नरक भोगू राहिले, आपण त्यांची पूजा करू राहिलो. नरक फळाची पूजा केल्यानंतर आपल्याला मोक्ष होईल का? म्हणजे आपल्याला एवढं का कळत नाही का? नाही तर मग 4 पायाची चालली की लगेच पाया पडायचं. कळतं का? मनुष्याच्या देहाखाली जेवढे काही देह आहेत ते नरक फळ आहेत, स्पष्ट सांगितले देवाने. पण ज्ञान तुमचं तितकं नसल्यामुळं कुठेतरी अज्ञान आहे, आणि म्हणून ते कमतरता आहे तुमच्यामध्ये. जाणून घ्या पहिले, हे सगळं जाणून घ्या पहिले. जाणून घेतल्याशिवाय माणूस त्या रस्त्यावर उभा राहत नाही, आणि पुरेपूर माहिती असली की माणूस तो रस्ता सोडत नाही. आपल्याला माहिती नसल्यामुळे कधी इकडे पळतो, कधी तिकडे पळतो. घर का ना घाट का, धोबी का कुत्ता, महातच लटकतो आपण. जर इकडे नाही तर तिकडे नाही. म्हणून आपला तो देव एक करून घ्यावा. आपला जो देव आहे तो मरुस्तर सोडायचा नाही. मुंगळा जसा एकदा का चावला, रक्त काढल्याशिवाय आणि अर्धा तुटल्याशिवाय तो सोडत नाही लेकराला, तसं इतकं पक्क पकडा. काय आपल्या पुढे अर्ध्यातून कापून बी काढ ना, तर आपला धर्म सोडायचा नाही मित्रांनो. काय संभाजी राजाला पकडल्यानंतर वधवला आणलं. मुकरब खान काय म्हणतो औरंगजेबाला, हुजूर बड़ी खुशी की खबर है. बोले क्या खबर है? संभा गिरफ्तार हुआ. अच्छा सच में बोल रहे हो क्या? बोले हाँ सच बोल रहा हूँ, गिरफ्तार हुआ है. असं आणा त्याला समोर. आणलं समोर आणल्यानंतर औरंगजेब सिंहासनावर बसलेला आहे. सिंहासनावर बसल्यावर असल्यानंतर सुद्धा संभाजीराजे समोर आहे. समोर असताना सुद्धा तो असा घुर बघतोय, टक लावून बघतोय. मुकरब खान म्हणतो, हुजूर काय म्हणजे हुजूर कर, सलाम कर. हा पाठीचा कणा आहे, मोडून जाईन पण वाकणार नाही. असा कोणाच्या पुढे वाकायला आम्ही नाही आलो. पकडलं म्हणून काय आम्ही मरायसाठी किंवा मरण्याला घाबरून तुझ्या पाया पडायचं? पडला ना पाया. आणि मग तो काय म्हणतो, खूप बघतोय हा, खूप बोलतोय हा. एक प्रश्न केला औरंगजेबाने. काय प्रश्न केला? काय म्हणतो औरंगजेबाला, संभाजीला, औरंगजेब संभा तू गिरफ्तार हुआ है, देख तेरी सेंडी देगा या तेरी गर्दन देगा. सेंडी में तेरा धर्म है, जब तू सेंडी देगा तब मैं तुझे छोड़ दूंगा. तो काय म्हणतो, तत्तासाठी रक्त उलटणारी जात नाही आमची, मरणार इथंच या मातीमध्ये, पण माझी शेंडी तुला देणार नाही, माझा धर्म मी असाच विकणार नाही. बहुत बोलता इसकी जिह्वा काट डालो, बहुत घुर के देखता इसके आंखों में इसके सळ्या डाल दो. गरम सळ्या आंखा म्हणजे डोळ्यात टाकल्या, पारकंदीची खाली बाहेर निघली, जीभ कापून टाकली, अंगावरची साल काढली. संभाजीराजाची मिठाचं पाणी मारलं, लटकलं नदीच्या पिठावर नेऊन. शेंडी दिली की त्यांनी? वाकला का तो? आपण त्याच्या वंशजातले आहोत असं कोणाजवळ झुकायचं नसतं. जर त्यांनी शेंडी दिली असती ना तर आपल्याला गोल टोप्या असत्या, ध्यानात घ्या. समजतं ना? त्याने आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिलं. आपण त्याच्या स्वराज्यावर नुसतं घुटका खाऊन ठुकतो. आपल्याला काही वागायला पाहिजे ना. आपण तर काही करत नाही ना, तर मग घाण तरी करू नका ना. तसं राहा तरी, सत्याने वागा, नाही काय होत तर. पण आपण काही ना काहीतरी करत राहतो. आणि म्हणून बिलकुल करायचं नाही मित्रांनो, आपला धर्म सोडायचा नाही. इतका पक्का पकडायचा ना, बस
का आपलं तरी सोडायचं नाही. सोडला का संभाजीने? नाही सोडला. तसा आपला धर्म इतका पक्का बघा, पण काही म्हणावं, आपला तो धर्म है ना, आपला तो देव एक. आणि म्हणून देव सांगतात की बाबा मरताना असं दुःख होणार आहे, मी तुला वाचवणार आहे, तू मला शरण ये. अर्जुना घाबरू नकोस, मी तुला आजपर्यंत केलेल्या पापापासून मुक्त करतो. सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणमज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हे कुंती पुत्र अर्जुना, सर्व धर्माचा परित्याग करून तू मला शरण ये. आजपर्यंत केलेल्या पापांची मी तुला क्षमा करतो. स्पष्ट सांगितलं गीतामध्ये, 18व्या अध्यायामध्ये सांगितलं. नसाल तर गीताचे पानं उघडा, जे काही करायचं असेल किंवा बोलायचं असेल ना, तस्मात् शास्त्रम प्रमाणम, ते शास्त्र प्रमाण ठेवून सगळ्या गोष्टी किंवा केल्या पाहिजे किंवा बोलल्या पाहिजे. आणि म्हणून तो श्रीकृष्ण भगवंत तुम्हाला नरकातून वाचवतो, मोक्ष प्राप्तीला नेतो, हे ध्यानात घ्या. आणि म्हणून देव सांगतात की मरताना असं दुःख होतं, सावध हो. मग समुद्र शोकावाई कशी मेल्यानंतर किती दुःख होतं, प्रेत देहात कसं दुःख होतं. त्याला तहान एवढी लागते की समुद्र पिऊन टाकावं असं वाटतं, पण गळ्याला छिद्र किती मोठं आहे, सुई एवढं. तोंड किती मोठं आहे, भल्ल मोठं आहे. पोट तर खूप मोठं डोंगरा एवढं आहे. समुद्र पिऊन टाकावं इतकी तहान लागली, पण पाणी जवळ आहे, पण पेता येत नाही. तशी गत होईल मित्रांनो, सावध व्हा. काय अशी गत होईल आपल्यावाली, सगळं समोर आहे पण खाता येणार नाही. तसंच आहे काही लोकांचं, सगळं काय आहे घरात, पण शुगर, डायबिटीज, हे ते सगळे रोग लागले तुमच्या माग. काय लागले? श्रीमंत तर खूप आहे पण खायला काहीच खाऊ देत नाही. मग इथं आता सुरू झालं काय. आणि म्हणून देवाला शरण जाणं हे उचित आहे. मग परिचूळ उदकान लभे, एक चूळभर सुद्धा इतकं सुद्धा उदक आतमध्ये जात नाही. अहो भोकाडा जेवढं आहे ना, काय जाणार आतमध्ये, याचा विचार करा मित्रांनो. हे ब्रह्मविद्या शास्त्र मी तुम्हाला सांगत आहे. मग सर्वांगी कोळे बांधली ऐशी आहेत. अजून कशा प्रकारे दुःख होतं. कोळे म्हणजे तिळ, तिळांचे झाड उपटतात माहिती तुम्हाला. शेतामध्ये तुटीवर लावलेले असतो तीळ, आणि मग ते तीळ उपटल्या जातं, तिळाची पेंडी बांधली जाते, आणि 3-4 पेंड्यांची अशी असे त्या ठिकाणी उभे केल्या जातात, आणि मग ते उन्हाने वाळतात. वाळतात की नाही. आणि मग असे ह्या तिळांच्या पेंढ्या एकत्र करतात, त्याला पेटवलं जातं, कारण तिळामध्ये तेल असतं. आणि ते तेल आणि त्या ज्या काड्या असतात, जे त्याचं घर असतं तिळ ठेवायचं, ते पेटल्यानंतर इतका आग होतो, इतकं त्याच्यामध्ये हे असतं लहर, त्याच्यामध्ये याला जाळल्यासारखं दुःख होतं. कोणाला? या प्रेत देहावाल्याला. मेलं कीच होतंय, इतकं दुःख त्याच्या अंगाला बांधलेले असं समजायचं. जसं डुक्कर धरल्यानंतर माहिती तुम्हाला काय करतात. आता डुक्कर धरला आलते, आम्ही गेलतो काल इकडं, डुक्कर धरणारे आलते बा. आणि हे एक जण मला सांगत म्हणे, बाबा काल एक डुक्कर धरलं म्हणे असं. मग मला आठवलं ते, मी आम्हाला डुक्कर धरल्यावर माहिती तुम्हाला काय करतात म्हणे, बाबा त्याचे 4 पाय इतके पक्के बांधले होते, तोंड पण बांधलं होतं, आणि ते इतकं आळत होतं, त्याचा आवाज असा किरकत असतो ना, तुम्हाला कुठं बी असले तुम्ही आवाज येतो तुम्हाला डुक्कर धरलं की, इतकं आळत होते. मग त्याचं कातड इतकं जबरदस्त असतं मित्रांनो. म्हणून काय करता माहिती, डुकराला धरल्यानंतर 4 पाय इतके पक्के बांधतात ताराने, तोंड पण बांधलं जातं, उभ्या जाळात डुकराला जाळल्या जातं. पाहिलं तुम्ही कधी? जाळता का नाही? किती आरडतं मित्रांनो ते, किती आरडतं. हे दृष्टपर नरक आहे, हे तुम्हाला दिसतंय. उद्या आपल्याला सुद्धा असं होणार आहे काय. आणि जर हे उद्याचं नसेल तर नीतीनं धर्म करा, नीतीनं कमवा, नीतीनं खा, लबाड्या करू नका, चोऱ्या करू नका, हाणामाऱ्या करू नका, द्वेष करू नका, मत्सर करू नका, दलाली करू नका, असं बंदूक करू नका, नीतीने राहा. नाहीतर हे उद्या होणार आहे. नाहीतर एखादा बार त्या डुकराला बघा. माणूस तर आजकाल आता जाळताना नाही दिसणार, पण एखादी बाई किंवा स्त्री जाळून पण घेते का नाही. ज्या वेळेस ती जळत असन त्यावेळेस ती काय म्हणत असन याचा विचार केला का तुम्ही? काय आडत असन, तिचा जीव काय म्हणत असन याचा विचार करा आपल्या मनामध्ये थोडासा. कारण ते डुक्कर इतकं आडतं तर माणूस किती आडण. आणि म्हणून तशा प्रकारे त्याला ते बांधलेला आहे, तसा तो जाळ लागलेला आहे, त्याच्यामध्ये त्याला उभा केला, इतकं त्याला दुःख होतं प्रेत देहाच्या नरकावालीला.
मग अखंड जळजळ करीताचे असे कसं अखंड जळतच असे अखंड. हा तिथं जाळ कमी होत नाही. ते देवतेचं दुःख आहे. तिथे तरी जाळ कमी होतो डुकराचा. काय तिथं कमी होत नाही. तिथं सगळं संचारी दुःख आहे. जळतच असतो, नुसता जळत असतो. मग ताण तू ये अजून इतकी तहान लागते. तांथू ये म्हणजे माहितीये तुम्हाला, असा दोरा बांधलेला असतो माहितीये, आणि एक टोपलं ठेवलेलं असतं, त्याच्या खाली दिवा लावलेला असतो, त्याला असं पीठ लावलेलं असतं माहितीये ना. मेल्यानंतर माणूस सगळं माहितीये तुम्हाला. हा तुम्ही बघा आता फक्त तुम्हाला बाबाला कसं काय माहिती आहे, सगळं शास्त्रात सांगितलं. हा माहित नाही का, शास्त्रवाला सगळं एक ना एक माहिती असतं. आणि मग ते टोपलं ठेवता आणि त्याच्या खाली दिवा ठेवता आणि पीठ असं आपल्या परातीनं कशात तरी असं साफ केलं जातं. का बरं, जर पावलं उमटले, काय 10 दिवसात जर पावलं उमटले तर समजायचं आमचे दादा स्वर्गाला गेले. आता 10 दिवसात कधी मुंग्या गेल्या, कधी काही गेलं, कधी काही घुसलं, कधी काही घुसलं. आणि मग 10व्या दिवशी उघडता ना तेव्हा काय म्हणतात, तसं दिसायला लागलं. त्या बाय म्हणे ह्या ऐकून एक असं रेस गेली आणि अशा 2 रेषा ऐकून आल्या आणि पाया नसतं का त्या 2 रेषा, ह्या बाय आपल्या पायासारख्या 2 रेषा आहे आणि बाजूला थोडस 2 खड्डे झालेले असतात. म्हणजे ते 3 उमटले नाही म्हणजे बोट, पण 2 अंगठा आणि त्याच्या जवळचा उमटला. ह्या अंगाला होता या बाया आहे ना, असं दिवा लावता की नाही, आणि ते असं दोरा लावता आहे ना, आणि त्या दोऱ्याच्या वर एक काहीतरी ठेवता बाटली किंवा काहीतरी, असं ते पाणी येतं त्याला. ते तांथू ये म्हणजे हे प्यायला येते तिथं. 10 दिवस हे तुम्हाला सोडून जातच नाही. कोण मेलेलं ते जवळ फिरतं, इकडून फिरतं, शिवाच्या बाहेर जात नाही ते. आणि मग येतं तिथं पाणी प्यायला बघतो ते त्या दोऱ्याला. मग तो पाणी पिये पाणी पितं तिथं. आणि त्याला काय, त्याला एवढं मोठं पोट त्याचं, समुद्र प्यावा असं त्याला भागन का ताण येईन का त्याला, ते तुझ्या शमन का नाही शमणार. मग घरचे सांगा तिथे स्थान मग आता काय करते, घरचे कुठे जातात, इकडे जातात, शेजारच्या घरी जातात किंवा शेतात जातात किंवा इकडे जातात, त्यांच्या सोबत जाते माग 10 दिवसात है ना. 10 दिवस ते तुम्हाला सोडून जात नाही. आणि 10 दिवसात ते बघता आपल्यासाठी कोण रडतं, किती रडतं है ना, कोण मनात काय विचार करतं, सगळं कळतं त्याला. पण करू शकत नाही, काही करू शकतं का. हा मग हे याच्या मागं जातं, जे घरचे आहेत ना, इकडे गेले तिकडे त्यांच्या मागं हे निघत. मग अखंड वळणी शिवे ये असे. मग आता हे गेलं घरी बसलं, मग पुढे बसन वळणी शिवे, वळणीला बसतं आपलं है ना. शिवे म्हणजे शेतात गेले, शिवाच्या बाहेर जात नाही ते, आणि त्याच्या घरचे शिवाच्या बाहेर गेले तिकडे जात नाही, शिवाच्या बाहेर जात नाही. 10 दिवसा भित्री की जे ते पावे, असा प्रकार आहे. मग वेगळा करी तू का म्हणे, तो काय म्हणतो, लवकर नेता की नाही मला हे सायली बसलेलं आहे तिथं. प्रेत तिथं लावलेला असतो, त्याला असा रुपया लावलेला असतो आणि त्याची मुंडी खाली पडून असं बांधलेलं असतं, त्याच्या तोंडामध्ये काहीतरी घालता पुन्हा, खरं की नाही. हा आता सगळं दिसायला लागलं तुम्हाला, कळायला लागलं, फक्त ओळख नाही. आणि जेव्हा वळण ना तेव्हा देवाकडे वळा मित्रांनो, ध्यानात घ्या, हे सत्य आहे. मग तो काय म्हणतो, लवकर नाही आम्हाला इथून, कारण जितकं रडलं ना तितकं दुःख जास्त. पाहिलं का, जितके हात लावले तितकं दुःख जास्त. कारण प्रेतत्व इटाळ तांदळामुळे होतं. कशामुळे होतं, विटाळ छिछी थुथू केल्यामुळे होतं प्रेतत्व. हा धरा, आम्हाला काय करायचं, हा आपल्या लोकांना सांग नाही, तुम्ही धरलं प्रेतत्व नाही मला शिवायचं, अवघड आहे. हा मग देवाने सांगितलं ते करा. देवाच्या वर काय करता, देवाने सांगितलं ते करा ना. देवा नाही सांगितलं, तुम्ही देवाच्या वरचे आहे का, म्हणजे देवाचे देव आहे का तुम्ही. मानव संप्रदायाला सांगतोय मी, तुम्ही देवाचे देव आहे का. देवाने सांगितलं ते मी का करत नाही, शहाणपणा काय करायचा. नाही रे असं कुठं असते का, तसं कुठं असते का, मग कर, आम्हाला काय करायचं आहे ना. कळून तुला तिथे गेल्यावर काय होणार. मग झाडाखाली सामावून मग आता तो इकडे तिकडे जातो आणि मग याला तयारी करता घ्यायची, मग ते लाकडं इकडे जमा करता आणि ते मडकन फडकन सगळं रेडी. मग तो कुठेतरी असा झाडाखाली उभा राहतो. झाडाखाली उभा राहिलं की यमदूत येतात, ये खान चल तिकडे उन्हात,
उन्हात गेलं की उन्हात थांबतात, त्याला वाटतं सावलीत जाऊ. पिसाळं कुत्रं कसं असतं? पिसाळं कुत्रं तर गल्लीत आलं रे आलं, आणि तुम्हाला माहित झालं पिसाळं कुत्रं आलं आहे ना. पोरं सगळे बाया कोणी असो, काही काठी घेतील, काही दगड घेतील, काही घेतील, जे दिसन त्याला ते हाणतात. पिसाळ म्हणे, पिसाळ कुत्रं जिवंत मारता लोक, मारता की नाही? याला मरणच नाही, याला मारणार फक्त, हे मारणार नाही. का बरं? ते संचारी दुःख आहे, ते सोपं नाही. तिथं भोगावं लागणार. इथं तुम्ही कुत्र मारून टाकता, हे पिसाळलं म्हणून. तिथं कोण मारून देणार? ते देवतेच्या हातात गेला, दुःख भोगायचं त्याला. तिथं मारायचा काही प्रश्न नाही मित्रांनो. जितकं दुःख तुम्ही जोडले तितकं भोगा वाच लागन. च म्हणजे चकारपूर्वक. तिथं कोणी आडवं येणार नाही ना मनात येणार नाही, तो प्रश्नच नाही. जे आहे ते मग वळणा खाली सामावूक नाही. मग त्याला काय वाटतं, आपण एखाद्या वळणा खाली जाऊ, असं वळण असतं, आणि मग त्याला असं थोडंसं खड्ड करून तिथं असं जसं गार लागन बा. कुत्र नाही की एखादं वळण असं खोद, एखादं उकांड्यामध्ये कशामध्ये खोदून घेतं, त्याच्यामध्ये जातं गार लागन. तिथं सुद्धा त्याला बसायला जागा नसते, तिथं त्याला बसू देत नाही लोक. मग समजूत वरी मुदगलाचा घाव देती. असं इथं बसतो तू, इथं आला का तू, काढाच गादा ये खाणार तू घाली ती चल तिकडं. असा सैरा वैरा पळतो मित्रांनो. इतका अवघड मेल्यानंतर मित्रांनो ध्यानात घ्या, काय देव सांगत आहे सत्य आहे. मग त्याला कुठं उभा राहायला सुद्धा जागा नाही. पिसाळा कुत्र्याचं जे उदाहरण आहे तेच आहे. पिढ्याचे दुःख नसावे. इतकी पीडा असते, इतकी पीडा असते, त्याला दुःख सुद्धा सहन होत नाही, पण सहन करावाच लागतं. करणार काय? ऐसे पळपळीत असे निस्ता पळवतो, इकडं पळवतो, तिकडं पळवतो, तिकडून इकडं, इकडून तिकडं. मग हे काय पिसाळा कुत्र नाही, ह्या गल्लीत गेलं की ते म्हणतो वरच्या गल्लीत गेलं, वरच्या गल्लीवर हाणता की ते खालच्या गल्लीत येतं, खालच्या गल्ली हाणता की इकडे गल्लीत जातं, तिकडे गल्लीत हाणता की इकडे गल्लीत जातं. बस असंच करतो, इकडून तिकडं, तिकडून इकडं. तुम्ही ज्या वेळेस मिरच्या भाजता ना, मिरच्या इकडून तिकडं, तिकडून इकडं मिरच्या भाजता ना तुम्ही. मग आता मिरच्या भाजी तुम्ही तेल टाकता, भाजता. आता जी भाजत नाही तिला तुम्ही उलथाने काय करता माहिती का, प्रेस करता, प्रेस फुटते की नाही. तिथं सुद्धा असंच भाजता. सोपं नाही, इतका भाजून निघतो. पण इथं तरी ती मिरची फुटली, तिथं फुटायचा प्रश्नच नाही, दुःख सहनच करावं लागतं, प्रश्नच नाही. कोणी हात बाहेर आपल्याला धरायला येत नाही मित्रांनो. मग अखंड जळतूची असे, अखंड जळतूची असे, प्रेताची अंता तरी निवर्तली, प्रेताची अंता जरी निवर्तली, परी थोरा न तुरी असे. मग ती महंता त्याला एवढी आहे त्या प्रेताची, म्हणजे मेलेले प्रेत ना त्याच्याविषयी त्याला अहंता असते, ममता असते, ममता थोरी असे. इतकी ममता असते की माझ्या प्रेताला कोणी हात लावणं, ज्या ठिकाणी पुरलाय का त्या ठिकाणी तितक्या जाग्यात कोणी जर आलं काही केलं ना, धरलाच. म्हणून जे कोणाला न्यायचं असेल ना, आपली स्मशान मोहीम बघा, आपली स्मशान मोहीम नाही तर सरकारकडून मागून घ्या, कुठेही नेऊ नका आपले लोक. काय नाही तर आपलं जन्मभर त्या ठिकाणी बापाला कामाला लावलं, आणि म्हातारपणी शेताला शेत राखायला ठेवलं, मोसंबी राखायला ठेवलं, आणि मेल्यावर पुन्हा ठेवलं शेतात. कशाला? शेत राखायला. गेला आला लग्न शोध केली तर बसा मग म्हणलं काय करायचं आम्हाला. म्हणून आमचे लोक खाता का तशा ठिकाणी, जाता का? काय कारण असं हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. एखादा पाहुणा येतो, इतकी जागा नाही गेलं, माझ्या बापाने एवढं शेत कमवलं, आणि स्मशान काय बांधले मग, शेतात न्यायचे नपाळता करून ठेवू नका शेत. तू करायचं करा, आम्हाला काय करायचं, तुम्ही तुमचं बघा. एखाद दिवशी झटका बसेल मग कळलं तो. मग विटाळाचे स्वभावाचे थोडे दुःख असे, विचाराचे स्वभावाचे इतकं दुःख होतं त्याला खूप. वरी कावळे टोचिती, पुन्हा कावळे पुणे वारेनी पिटत असे. 10व्या दिवशीच कावळा येतो, पिंड खाय, पिंड खाला मोक्ष. आम्ही बेजार दिलं, आम्हाला होईना मोक्ष, आणि कावळ्याने खाल्लं की मोक्ष. कमालच नाही, आहे की नाही कमाल. मला तर वाटतं कावळेच पाळून ठेवा पाहिजे, आणि घरच्यांना सांगावं मी की कावळ्याला खाऊ घाल 2-4, म्हणजे मोक्षाला जाईल. कशाला फिरायचंय देव देव करत. पण अंधश्रद्धा डोक्यात इतका कचरा भरला आपल्या की आपल्या कावळ्याला खाऊ घातलं मोक्ष होतो. ते कावळं खात नाही, त्याला भूक लागत नाही, कारण ते येऊन जाऊन तीच असतात. हाड्या काय म्हणता माहिती तुम्हाला, हाड्याच म्हणता ना.
हाड्या हाड्या असंच म्हणता ना. आणि मग ते म्हणता खाय बाबा. आता ते सगळं एक दोन येऊन गेले आधीच खाल्लं तरी भूक नाही त्याला. मग ते काय म्हणतं माहिती पूजा करणार, हा दुसऱ्याच्या हातात त्या मोठ्या जीव नाही म्हणतात. जीव मेल खरे खोडे त्याच्यात जीव नाही, लहानाच्या हातात द्या माधव्याच्या. ते माधवा येतं हाड्या खरे की नाही. अर्धा घंटा गेला लहान्यात बी जीव नाही म्हणून. तिसरं कुठं आहे ते आलंच काढून सगळं केस. आम्हाला 2-4 केस दे नाही तुझे पूर्ण देऊन टाकतो. कमाल आहे ना. त्याला जर म्हणा वॉकर होय देवात शरण नाही आणि आता काय राहिलं तू. हा एक म्हातारी भेटली आम्हाला तिकडं अमरावतीकडं. मारायला टेकलो सरी वाळी चिडली अशी झाली लाकड तिची. कोणी विचारणा पण पोरगी लग्नाला आलींचे लग्न आता होणारच आहे. मग आता गेलो योगायोगाने निरूपण झाला असंच म्हण मग दीक्षा घेऊन टाका सहज म्हणलो मी. आता कुठं आपण सहज म्हणून टाकतो कोणाला काही गरज आहे एवढी. तुला गरज असेल तर घे नाही मग घेऊ आम्हाला काय लगे. पण तिला असं वाटलं खरं आहे म्हणे दीक्षा घ्यायलाच पाहिजे नाही अवघड होऊन जाईल कारण आता तेच चालू आहे. ते म्हणजे बाबा ठीक आहे मी दीक्षा घेते पण केस नाही काढणार. मी म्हणलं केस किती तुम्हाला मापावर आणि मापून तुम्हाला 20-25 केस तिला पण तितके काढा वाटणार का बरं वरमाय होऊन निर्वण आणि लाकडं झाले ना तिला उचलून न्यावं लागत. तरी काय म्हणते माझे केस काढू नका. केस न कापता दीक्षा होत नाही का. मी 2-3 कापतो 2-4 राहती. किती जीवे पाहिलं का. आणि तुम्ही जर देवाला केस देईना काय आणि तुम्ही जीवन किती देणार देवाला नका देऊ. मग बघा हा तेच चालू आहे. मरताना काय होतं मेल्यावर काय होतं ते तुम्हाला निरूपण चालू आहे. मग संबंधी रडती जितके संबंधी रडतील तितकं जास्त दुःख होतं. रडती असवे रडे रडती असवे रडे ती रडायला लागतं. हसते असवे हसे हसणार सोबत हसतं तिथंच बसेल असतं ते. त्याचं प्रेत तिथं लावलेलं असतं असं भीतीला टेकून आणि ते इकडे तिकडे फिरतं. कोण माझ्याविषयी किती रडतं किंवा कोण माझ्याविषयी किती जीव काढतो है ना. तर तुम्हाला दिसत नाही. हा ते नाही दिसत तुम्हाला तर घाबरू नका. हा मग राम भवन ते भवन तसे मग इकून भवन तिकून भवन इकून भवन तिकून भवन 10 दिवस इथंच फिरतो ते जातच नाही कुठं. मग तीर्थक्षेत्र सरीचे जाय. मग आता जात इकडं तीर्थाला तिकडं तीर्थाला इकडं दसकिऱ्याला तिकडं दसकिऱ्याला मग देवही करतात त्यांच्यासोबत निघलं हे प्रेत देह त्याच्या मागच. मृतस्थानी दहनस्थानी ज्या क्रिया ठिकाणी दहन केलेलं आहे ज्या ठिकाणी पुरलंय किंवा जाळलेलं आहे तिथं जातं. करिता तया पाशी असे तिथंच असतं ते बघतो ते. घरांशी ये आणि मग आता हे सगळे जातात आणि मग त्याला त्याची विल्हेवाट लावता आणि मग तिथं थांबायचं का नाही ते पुन्हा घरी येते त्यांच्यासोबत. मग वळणी आडा असे मग आता कुठं थांबवून यांनी कवड लावलं वळणीच्या असं आडं राहतो उभा राहतो 10 दिवस जात नाही ते सोडून तुम्हाला 10 दिवस. मग 10 दिवस तुम्हाला दुःख असतं. कोणी केस विचारणार नाही कुंक लावणार नाही सगळं सुतक आहे ना. सुतक धरतात तुम्ही नुसतं सुतक म्हणायला धरतात तुम्हाला सांगतो. माहिती तुम्हाला सुतकाचे नियम काय तर हा डोक्याला फणी नाही कधी आरशात बघायचं नाही. आता तुम्ही वाट लावताना आरशात बघता सांगायला लागले इतका जीव आहे तुमच्याला तिच्यात करायला काय गौर आहे. हा सोडत नाही लोक वाटाने सुद्धा का बरं पाहुणा रामना आपला आलाय त्यासाठी. अरे मेलाय ना आता बघू नको ना 10 दिवस त्या आरशात वगैरे टिकले लावू नको काही करू नको अंग पुसू नको काहीच करू नको ना. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आंघोळ करते नाही करत काय कसं होतं. काय सांगावं तुम्हाला मित्रांनो फक्त हे चाललंय आता चौदे असंच आहे. जे सत्य निघालं ना सगळ्याचे पाठे पडतात. मग घराम भवते भवत असे घरा भोवतीच भोवतो इकून जाईन तिकून जाईन इकून येईन. मग 10 दिवसानंतर हे सेंग लोका आणि जाय. मग 10 दिवस झाले 10 दिवसात जर तुम्ही एखाद्या साधूला त्याच्याविषयी त्याच्या नाम घेऊन दसक्रिया दिली तर त्या भांड्यातून तो बाहेर निघतो. काय प्रेत्याच्या भांड्यातून नरकातून बाहेर निघतो. म्हणून हे लोक काय करतात माहिती यांना असे तसे साधू दिसतच नाही कधी. आता आलो ना आम्ही कोणाला दिसणार नाही. आम्ही आलो का गेलो का बाबाची पूजा करावं का बाबाला काही खाऊ घालावं बिस्किट कोणालाच नाही. येऊन जाता म्हणे असे आणि मेल्यावर
बाप मेला किंवा आई मेली कस करावं रे, दसकिऱ्या घालायच्या होत्या, कोणाकडे घालावं, जाय ना घाल ना, तुला माहित असते ना बाबा लोक जे खातात त्याच्याकडे जाय. गेलो होतो तिथं म्हणते बाबा खात नाही. हा अरे पैसे तरी खाय ना, याच्या त्याच्याकडे जा, याच्या कोणी खाई ना, एक अर्ध सापडतो बाबा घ्या आहे ना. मग पैसे नसले या आणि गाडीत खरे नाही. का बरं लोक काय म्हणतील, स्वतःसाठी करतात कोणी, सगळं लोकांसाठी जीवन आहे तुमच्या. स्वतःसाठी जगा मित्रांनो, आचरितयाचा धर्म. लोकांकडे बघू नका, आपल्याकडे बघा, आपल्याला देवाकडे जायचंय हे ध्यानात घ्या. उगाच जीवन बर्बाद करू नका, देवाला शरण जा. मग ऐसा दुःख भोग 12 वर्षे का, काय असं दुःख 12 वर्ष भोगावं लागतं, विकल्प अधिकारापासून किंवा विकल्पाधिकारापासून जेतुके वर्ष ज्याला तेतुके वर्ष भोगी हे दुःख भोगावं लागतं. 8 वर्षापासून विकल्पाधिकार सुरू होतो. 8 वर्षापासून जितकं तुम्ही जगलात, 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष, तितक्या वर्ष तुम्हाला हे दुःख भोगावं लागतं. किंवा एक मत असं आहे 12 वर्ष भोगावं लागतं. दुसरं मत असं आहे की जितक्या वर्ष ज्याला विकल्पाधिकारापासून तितक्या वर्ष भोगावं लागतं. इथं प्रेत्याचं नरक झालं मित्रांनो. काय इथं चॉकलेट याच्या पुढे अजून खूप आहे, भूतत्व आहे, काय चौकडी आहे, 84 लाख योनी, फेऱ्या मारा फेऱ्या. म्हणून मित्रांनो, जन्माला आले ना तर देवाकडे फेरी मारा. सकाळ संध्याकाळ तरी देवाला सांगा, महाराज जे दिवसभर पाप केले क्षमा करा, माफी मागा. नाही मी काय पाप केलं का, तू बिगर पापाचाच आहे, नाही निर्मळ येतो म्हणून तर कलियुगात टपकला येतो. अरे चालता चालता पाप होतं, नुसत्या पापण्या हलवल्या तरी तुम्हाला सांगतो जीवजंतू मरतात, बोललो तरी मरतात. आणि तुम्हाला वाटतं आम्ही लयच निर्मळ आहे, लयच आम्ही काही पापी नाही, आम्ही कोणाचं काही वाईट केलंय. आणि म्हणून ध्यानात घ्या मित्रांनो, आपले कर्म इतके काही आहेत, चिकट कर्म नाचता नाचत नाही. म्हणून विचार करा थोडासा आपल्या जीवनाचा, परमेश्वराला जीवन अर्पण करून द्या मित्रांनो. मग आता प्रेत देहाचं दुःख भोगलं म्हणजे 12 वर्ष किंवा जेतुके वर्ष जे आला तेतुके वर्ष हे संपलं. समजा इतक्या वर्ष याने दुःख भोगलंय प्रेत देहाचं, किंवा पुढे घेऊन जातात. मग ते पुन्हा गाडी येते प्रेत देहाची है ना, अतिवाहिक ते भांड येतं आणि त्याच्यात त्याला पुन्हा टाकलं जातं. चल भाऊ आता कुठं कर्मानुरूप आहे ना, कधी गाय होईल, कधी बैल होईल, कधी म्हैस होईल, कधी गध होईल, कधी घोडं होईल, कधी काही होणार ते, आता प्रश्नच नाही. कर्मानुरूप जे कर्मात जोडलंय ते भोगल्याशिवाय सुट्टी नाही, कोणालाच नाही. तुम्ही म्हणणार आम्ही कुठं पाहिलंय, बघू जेव्हा तेव्हा बघा, मग जाऊन आम्हाला येऊन सांगा बघा, येता का मग. म्हणून तर सांगितलं आहे ना, मूर्ताचे धर्म जिवंता प्रति कैशी निरूपावे, दुःख होतं मर, मग कळन तुला. मेल्यावर तू आम्हाला दिसणार नाही ना, आम्ही तुम्हाला दिसणार नाही, कोणाला सांगशील. आरड आता है ना, चौघाच्या खांद्यावर चालला बसून, याला कोण समजावी ना आता खाली बसून. मेल्यावर याला काय सांगावं आम्ही, जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला सांगू लागलो सुधरा, द्या सोडून हे काय, देवाला शरण जा, बस करा आता. आता मेल्यावर आम्ही तुम्हाला सांगावं का, चौघ्याच्या खांद्यावर जातानी, आणि तुला ऐकायला का नाही, तू आहे का तिथं, गेला तिकडं पर्यंत हातान पुढं लागला फिरायला. जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत देवाला शरण जा मित्रांनो. मरताना तरी जा शेवटी, काय एवढं तरी करा, बी तरी लावा, म्हणजे दुसऱ्या जन्मात काय होईल उगवते. मारता मारता तरी देवाला शरण जा, अनुसरा. एवढंही नाही केलं ना, काय माहित काय होईल, ते अवघड आहे. काय करायचं तुम्ही ठरवा, हे देवाने सांगितलं ते सांगू राहिलो बस. जैसे पाणी करविती साठी विजय तैसा तो दिवाळी की घालून पाणी करवती म्हणजे करवत असते ना आपली बाटली आहे ना, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं जातं ना, तसं याला त्या भांड्यात टाकून नेलं जातं. चल कर्मानुबंधीनी मनुष्य लोक, आता त्या कर्मात टाकायचं तुला. मग
ऐसे गोसावी निरपिले असं देवाने निरूपण केलं. आणि माझा ऐसे कंटाळे मागायचा कंटाळी देवा काय दुःख आहे. जीजी जीजी महाराज कसं होणार. चुके काय सिने जी महाराज चुकणार कशाने हे. सर्वज्ञ म्हणतले देव काय म्हणतात. बाई बाई 10 दिवसा भितरी 10 दिवसा भितरी की जे ते पावे. यथावत क्रिया होय यथावत क्रिया करा. जे खातात त्यांच्या जवळ जा, त्यांना दंडवत घाला, व्यवस्थित क्रिया करा है ना. तिथं मनात काही ठेवू नका. यांनी खाल्ल्यावर काय नसणार आहे कसं होणार आहे ते काही नाही बाबा घ्या. व्यवस्थित मनात काही आणू नका. बाबा कसं काय होईना खा. खरं की नाही. आणि मग घेतलं काकृणा त्यागे आणि मग त्या काय ते घेतल्यानंतर त्याच्या लोक द्यायचं भांडत चुकतं पण अजून पुढे बाकीचे. हे 10 दिवसाचं फक्त खाल्ल्यामुळं साधून त्या नरकातून माणूस निघतो. आणि म्हणून हे तुम्हाला 10 दिवस निश्चित फिरत राहतात. ज्यांना आश्रम पाहिला नाही ते बी जातात मग. मग त्यांना बाबा लोकच दिसतात. आणि तेव्हा बाबा लोक म्हणतात आम्ही खात नाही, ते म्हणतात आम्ही खात नाही. हे तर सुन जात मी खायला तयार नाही पैसे देऊन. असं काय असं खायला बसले काय ते दंडोत घातल्याशिवाय खात नाही. पण जाऊ द्या वाटतं बघ याला माहित नाही आहे ना. म्हणून काही बाबा लोक म्हणते ठीक आहे भाऊ दंडोत घालतो. आणि मग ते म्हणतात बरोबर ठीक आहे घालतो भाऊ. नाही तर खातील माझे भोजे. खायचं खाण्याचं जा काय याला खायचं त्याचं. याला देण्याची इच्छा नाही त्याचं काय खायचं आहे ना. त्याचं खाल्ल्यावर आपल्या धर्माला बाधा येतो. खाऊ नये अशा लोकांची इच्छा नाही देण्याची. त्याचं खाऊ खाऊ सुद्धा नाही मित्रांनो. मनातून इच्छा पाहिजे संतांना खाणे खाऊ घालण्याची. त्याचं खाल्लं पाहिजे. असं कोणाचं आहे माहिती आहे मला किती सामर्थ्य आहे किती महत्व आहे साधूचं. इतक्या मोठ्या नरकातून निघतं एक घास खाल्ला तरी नाही. किती महत्व आहे. हे अधिकार दिलाय. अधिकार दिला देवाने हा. आणि जेव्हा आपल्याला ज्ञान होतं ना तेव्हा कळतोय महत्व आहे साधूंचं काय महत्व आहे. म्हणून साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. यासारखा दिवाळी दसरा नाही मित्रांनो. त्याची त्या महत्व त्याचं जाणा. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी देवाने सांगितलं काय. आणि म्हणून सावध व्हा. काय सावध व्हा. देवाला माफी मागा. आणि शेवटी का होईना देवाला शरण जा मित्रांनो. नाहीतर कर्माची गती इतकी गहन आहे ना. तो लाख करे चतुराई कर्म की गती मिटे न रे भाई. तू लाख चतुराई कर. इकडे तरी टेबला खालून कशा खालून देशील सुटशील. तिकडं लाख चतुराई कर काही कर. कर्म का लेख मिटे न रे भाई. तिथं तू जे पाप केलेस त्याचा भोग तुला भोगावाच लागणार. म्हणजे चकार पूर्वक. तिथं कमी होणार नाही उणा होणार नाही. तिथं टेबला काढून काही चालणार नाही. तिथं नीती आहे अनिती नाही. इथं नीती ना अनिती आहे ना. एखादा सुटून येतो काहीतरी भरतो पैसे गिसे ठीक इथं सुटला तिथं कोण सोडून है ना. एखाद्या गरीबाला मारितो किंवा काहीतरी करतो मुंड्या मोडीतो है ना. आणि मग एखादा धरतो धरल्यावर टेबला खालून देतो. इथं दिलं तिथं कर ना मग कळन तुला. पण मित्रांनो जे काही पाप केले त्याची क्षमा देवाला रोज मागा. आणि इथून पुढे पाप करू नका मित्रांनो. ध्यानात घ्या. नीतीनं कमवा नीतीनं खा. आपली बाजऱ्याची भाकरण ठेसा असलेला बरा. पण असं तुम्हाला सांगतो लोकांच्या मुंड्या मोडून आपल्या ताटामध्ये पंचपक्वान्न खाण्यात अर्थ नाही. काय एक दिवशी हे पोट फाडून बाहेर निघतं. म्हणून आपलं नीतीनं कष्टाने कमवा. जे आहे ते उगाच कोणाचं लुबाडून चोरून खाऊ नका. देव आपल्याला खाण्यापुरतं देईन ना का नाही. तेवढं तर केलं असं ना आपण काहीतरी. आणि म्हणून आजपर्यंत कोणाच्या लबाड्या चोऱ्या हाणामाऱ्या केल्या असतील है ना. छी छी थू थू केला असेल है ना. विकल्प धरला असेल विटाळ धरला असेल तर देवाला क्षमा मागा महाराज. आता इथून पुढे तरी आम्ही हे करणार नाही. हे जर तुम्हाला व्हायचं नसेल किंवा होऊ द्यायचं नसेल तर हे पवित्र हे अपवित्र कधीच म्हणायचं नाही. हे विटाळलेलं हे पवित्र असं कधीच म्हणायचं नाही. कारण आपण रोज विटाळलेले चिपड शेंबूड ठोका कानातला मळ लगबी सोच आणि मग एकाच का विटाळ धरायचा. काय स्पष्ट सांगितलं देवाने. या नवना आड्यावर आती कारण आतली गंदगी बाहेर निघते.
आणि आता 9 नाणे नसते तर काय झालं असतं का? हे देह टिकलं नसतं. खरं की नाही? हे आपल्याला कळायला पाहिजे. जे शास्त्रात सांगितलं ते आपण केलं पाहिजे मित्रांनो. आजपर्यंत आपण काही अशा गोष्टी केल्या असतील, देवाचं मानलं नसेल, गुरुचं ऐकलं नसेल, तर देवाला क्षमा मागा की महाराज आतापासून आम्ही पवित्र पवित्र वगैरे काही म्हणणार नाही. जे आहे ते तुम्ही सांगितलं ते आम्ही करणार. महाराज आम्हाला याच्यातून वाचवा असं म्हणून देवाला माफी मागा. पतित पावन दीन दयाळा दया करी रे स्वामी अज्ञानाने घडले पातक मनोनी पापिया दया करी रे स्वामी ज्या मनाने पाप कल्पिले हे मन तुला दिले मी दया करी रे स्वामी ज्या वाचेने जना दुखविले वाचा तुला दिले मी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो पतित पावन दीन दयाळा दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत